विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदासाठी फॉर्म भरलेला आहे त्या सर्व मुलांचा वारंवार एकच प्रश्न आहे की 1 जुलै ते 8 जुलै या दरम्यान जे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे त्या वेळापत्रकानुसार पेपर होणार आहेत की नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये 100% खरं उत्तर मी तुम्हाला पेपर होणार आहेत की नाही डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि याचे हॉल तिकीट कधी येतील आणि हॉल तिकीट आल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा जर तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। 100% मी तुम्हाला सांगणार आहे की हॉल तिकीट कधी येईल आणि हे 1 जुलै ते 8 जुलै या दरम्यान पेपर होणार आहेत की नाही याचं हो किंवा नाही याच्या 2 शब्दामध्ये मी तुम्हाला उत्तर सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे। आता सर्वात पहिल्यांदा एक पॉईंट मला तुम्हाला कव्हर करायचा आहे की जे हे या ठिकाणी वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे तर याच्यामध्ये सांगितलेले आहे 1 जुलै ते 8 जुलै या दरम्यान तुमचे पेपर होणार आहेत। तर IBPSने त्यांच्या जाहिरातीमध्येच तुम्हाला सांगितलेले आहे की परीक्षेच्या फक्त 7 दिवस अगोदर तुमचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले बघायला भेटेल। म्हणजेच 24 तारखेला हॉल तिकीट उपलब्ध होतील असे IBPSच्या या परिपत्रकानुसार स्पष्ट होते। आता सर्वात महत्त्वाचा जो स्टार करून मी पॉईंट लिहितो, मुलांचा एकच प्रश्न आहे की जे हे परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहे ते त्यांनी ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध केलेले नाही। हे जे परिपत्रक आहे प्रेस नोट मार्फत हे परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहे आणि हे परिपत्रक 100% खरे आहे, 100% खरे आहे। माझे विभागाशी या ठिकाणी बोलणे झालेले आहे, कॉन्टॅक्ट झालेला आहे। जो नंबर दिलेला आहे विभागाने तो कॉल लागत नाही, परंतु दुसरीकडून मी कॉन्टॅक्ट केला आणि विचारलेला आहे तर 100% तुमचे इथे मी लिहून देतो 100% तुमचे पेपर 1 जुलै ते 8 जुलै या दरम्यान होणारच आहेत 100%। आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कालच्या पुढारी न्यूजपेपरला देखील माहिती आलेली आहे। नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदासाठी परीक्षा असं त्यांनी म्हटलेले आहे सांगली। तर येथे बघू शकता नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई गट ड संवर्गात 284 पदासाठी अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची 1 ते 8 जुलै या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे अशी माहिती कोणी दिलेली आहे? अशी माहिती महाराष्ट्र राज्य नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी ही माहिती दिलेली आहे। तर अशा प्रकारे हे देखील अपडेट भेटलेले आहे। कालच्या न्यूजमध्ये ही माहिती आलेली होती 21 जूनला, त्यामुळे 100% परीक्षा होणार आहे। ठीक आहे। आणि तुमचे हॉल तिकीट तुम्हाला कधी येईल हे देखील सांगतो। ते सांगण्यापूर्वी तुम्हाला जर परीक्षेमध्ये 170+ स्कोर करायचा असेल तुम्हाला आपल्या नोट्स 100% फायद्याच्या ठरतील। कारण कशा प्रकारे फायद्याच्या ठरतील तर आपण सर्व विषयांच्या नोट्स देत आहोत एकदम कमी किमतीमध्ये। किती? मराठी व्याकरण तुम्हाला भेटणार आहे, इंग्रजी व्याकरण भेटणार आहे, सामान्य ज्ञान भेटणार आहे। सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला 1 लाइनर IBPS पॅटर्ननुसार 3500+ प्रश्न भेटणार आहेत आणि सर्व महिन्यांच्या चालू घडामोडी भेटणार आहेत। इंग्रजी व्याकरण सर्व जे PDF आहेत, आता सामान्य ज्ञान PDF जो आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फायद्याचे ठरतील असे तुमचे प्रश्न हे असणार आहे। सर्व प्रत्येक विषयाचा जो PDF आहे 1000 म्हणजे प्रत्येक जो प्रश्नांचा जो PDF आहे तर त्या पानांची किंमत म्हणजे पानं आहेत 250 ते 300 पानांची प्रत्येक विषयाची PDF आहे। फक्त GKची PDF जास्त असणार आहे। सर्व नोट्सचा तुम्ही झेरॉक्स काढू शकता। एकदम IBPS TCS पॅटर्ननुसार सर्व टॉपिक कव्हर करण्यात आलेले आहे। हे सर्व परीक्षांसाठी तुमच्या फायद्याचे ठरेल। आता ज्यावेळेस ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यावेळेस आपण नोट्सची किंमत किती ठेवण्यात आलेली होती? 210 रुपये किंमत ठेवली होती। परंतु आता या ठिकाणी रिव्हिजनसाठी सर्व विद्यार्थ्यांना फायदा होऊ म्हणून याची नोट्स फक्त 149 आता सध्या ठेवलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना नोट्स घ्यायच्या असतील त्यांनी 91 39 64 31 99 या नंबरवरती 149 पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे। आता सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला इथे सांगून घेतो की 1 जुलै ते 8 जुलै या दरम्यान 100% तुमच्या परीक्षा होणारच आहेत। 100% तुमचे हॉल तिकीट या ठिकाणी 24 तारखेला 7 दिवस अगोदर म्हणजेच 24 तारखेला, आज तारीख आहे 22 तारीख, उद्याचा दिवस वाट बघायची आहे। परवा तुमचे 24 तारखेला 100% तुमचे हॉल तिकीट येऊन जातील आणि हॉल तिकीट आल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अपडेट भेटणार आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती। टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या आणि व्हिडिओच्या मार्फत अपडेट पाहिजे असेल तर आपला चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या। जर याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात। ठीक आहे।
अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.